वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. सर्वात प्रथम गणरायाला वंदन करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. इथे जमलेल्या माझ्या गोड माणसांना माझा गोड गोड नमस्कार. माझे नाव यशवी. आज माझा पहिला वाढदिवस. आज मी तुम्हाला वर्षभरात झालेल्या छान छान गोष्टी सांगणार आहे. नीट ऐका हां, तुम्हाला खूप मजा येईल. चला तर मग सुरुवात करू. तुम्हाला पाहायचंय मी कशी दिसत होते? ही बघा मी बरोबर वर्षापूर्वी जन्माला आलेली. कशी दिसते? छान, सुंदर, गोंडस. हे मी नाही बोलत हां, माझे घरचे बोलतात. एका वर्षापूर्वी यशवी या चिमुकलीने घरात येऊन साऱ्या घराला चैतन्यमय बनवलं. सगळे सुखाने आनंदित झाले होते. गोल गोल डोळ्यांची, गोबऱ्या गोबऱ्या गालांची, खुदकन हसणारी, हळूहळू चालणारी चिमुकली बघता बघता वर्षाची झाली. हे सगळं माझे घरचे बोलतात, मी नाही हां. मला बाई स्वतःची तारीफ करायला अजिबात आवडत नाही. एके दिवशी घरामध्ये खूप धमाल चालू होती. खूप पाहुणे आले होते. कोणी हसतंय तर कोणी मज्जा करतंय. मला काही कळेना की नक्की काय चाललंय. सगळे लाडू, सोनू, चिनू, गुड्डी हे नक्की कोणाला बोलत आहेत तेच कळेना. पण नंतर कळलं की ही नावे प्रत्येकाने मला प्रेमापोटी ठेवलेली आहेत. हे सगळे माझे घरचे बोलतात हां. नाही तर तुम्हाला वाटेल की मी स्वतःची तारीफ करते. सर्वात प्रथम मी माझ्या मम्मीची ओळख करून देते. ही बघा माझी मम्मी. माझी मम्मी ही जगातली सर्वात बेस्ट मम्मी आहे. आय लव्ह यू मम्मा. मी माझ्या घरात पाऊल टाकण्यापूर्वी प्रथम माझ्या आईच्या गर्भात प्रवेश केला. मी तिथे आनंदाने राहायचे, खेळायचे, हवी तशी मस्ती करायची. माझी आई मला सगळीकडे फिरवायची. मी आईच्या गर्भात मस्ती करत मोठी मोठी होत जात होते. तशी तशी माझी आई तिच्या पोटावरून हात फिरवायची. तिचा गोड मायेचा स्पर्श मला होत होता. बस आत्ता ठरवलं की मोठं व्हायचं आणि इथून बाहेर येऊन प्रथम माझ्या मम्मीच्या कुशीत आनंदाने राहायचं. कारण माझ्या रडण्याच्या आवाजाने तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येणार होते. अखेर 5 ऑक्टोबर हा दिवस उजाडला. माझा जन्म झाला. माझ्या आयुष्याचा माझा पहिला दिवस. बाप रे, केवढे मोठे विश्व. मला पाहण्यासाठी सगळे जण धडपड करत होते. मला पाहणाऱ्यांची गर्दी वाढत होती. मला तर धडपणच आलं होतं. माझ्या घरात माझे अनोखे स्वागत झाले. असे स्वागत क्वचितच कोणाचे तरी होत असेल. मावशा, आत्या, आजी यांच्या प्रेमाने घेतलेल्या मेहनतीने मी माझ्या घरात प्रवेश केला. मेरे घर आई, मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी, चांदनी के हसीन रथ पे सवार. मेरे घर आई, हो मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी. उसकी बातों में शहद जैसी मिठास, उसकी सांसों में इत्र की महकास, होंठ जैसे कि भीगे भीगे गुलाब.
हे बघा माझे पप्पा. माझे पप्पा सगळ्यात बेस्ट पप्पा आहेत. माझा जन्म व्हायच्या काही क्षणाआधी मला त्यांची धडपड जाणवत होती. मला माहीत आहे, मला पहिल्यांदा पाहिल्यावर त्यांचा आनंद आभाळात मावेनासा झाला होता. पण पप्पा, तुम्ही ना कधी कधी कुसक्यासारखे वागता. हातात मोबाईल असला की तुम्हाला जवळ घेत नाहीस. पण नंतर मला समजलं की माझं हसणं, माझं बोलणं, माझी मस्ती हे सगळं तू तुझ्या मोबाईलमध्ये साठवून ठेवतो आहेस. पप्पा, तू माझा बेस्ट पप्पा आहेस. आय लव्ह यू पप्पा. बघता बघता मी काही महिन्यांची होत गेले. तशी माझी मस्ती वाढू लागली आणि तितकेच खूप लाडही होत होते. मग हळूहळू कळायला लागलं की माझ्या मम्मी पप्पानंतर माझ्या आयुष्यात देवरूपी विठू माऊली आहेत. ते म्हणजे माझी आई आजी आणि बाबा आजोबा. माझी आजी म्हणजे जणू माझी गाय आहे आणि मी तिचे वासरू. माझी आजी आणि बाबा माझे खूप लाड करतात. मला खाऊ आणि खेळणी आणतात. मम्मी पप्पा घरी नसताना ते मला काही कमी पडू देत नाहीत. अगदी ते दोघेही माझ्या इतके लहान होतात. आणि हो, माझ्या नशिबात एक नाही तर दोन विठू माऊली आहेत. ते म्हणजे माझ्या मम्मीचे आई बाबा. तेही माझ्यावर खूप प्रेम करतात. मला काही कमी पडू देत नाहीत. मला कधी रडू आलं की मला हसविण्यासाठी तेही माझ्या इतकेच लहान होतात. माझ्या दोन्ही आई आजी आणि बाबा आजोबांना माझा गोड गोड नमस्कार. आता माझी आत्या, ही पहा, हिच्याबद्दल जेवढं बोलावं तितकं कमीच आहे. आम्ही दोघी खूप मस्ती करतो. ती सतत माझी काळजी घेत असते. ती मला भेटायला रोज घरी येते. कधी कधी मी गप्प असले की तरी मुद्दामून माझी कळ काढते, कारण तिला माझ्याशिवाय करमतच नाही. लव यू आत्या. आता आमचे निमेश मामा, हे बघा मामा, तुम्ही म्हणजे माझी मऊ उशी आहात. मी तुमच्या घरी आली की तुम्ही माझे खूप लाड करता. काय करणार, मी त्यांची चिंटू आहे ना. आणि हो, माझ्या लाडक्या दीदीला कसं विसरेन. ती तर माझा खूप मार खाते, कारण मी तिची लाडकी आहे ना. मधू दीदी, मी पण तुझ्यासारखी हुशार होणार आहे. मी मोठी झाले की आपण खूप फिरूया आणि मज्जा करूया. आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगू का, दीदी लहान असताना जशी दिसायची तशीच मी दिसते. हे पहा आमचे फोटो. बघता बघता मी 6 महिन्याची झाले. हे कळलेच नाही, कारण माझे खूप लाड होत होते. अरे प्रणित मामा, कुठे आहेस तू? हा पहा माझा मामा, प्रणित मामा. माझे खूप लाड करतो. मला कधीही भेटायला आला की माझ्यासाठी खूप छान छान खेळणी आणतो. तोही माझे खूप लाड करतो. काही दिवसांनी मी अजून मोठी झाले. मग मला एक मस्तीखोर गँग, म्हणजेच माझ्या लाडक्या आणि प्रेमळ मावशा. त्यातली माझी मोठी मावशी म्हणजे अल्पा मावशी. ही बघा मावशी, तू माझी खूप लाड करतेस. आणि वैभव काका, तुम्ही पण माझे खूप लाड करता. मला न विसरता चॉकी पण घेऊन येता. आणि अद्वित दादा, मी पण तुझ्यासारखी लवकर मोठी होणार आहे. मग आपण खूप मस्ती करू. माझी गोल्डन मावशी म्हणजेच माझी श्रद्धा मावशी. ही मावशी म्हणजे एक मज्जा मस्तीचं दुकानच आहे. त्यात कसलीच कमी नाही. मावशी, तू पण माझी खूप काळजी घेतेस, कारण माझ्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून मी तुला पाहते. तसेच तुझ्याप्रमाणे माझे डिंपल काका म्हणजेच कल्पेश काका. हे पहा, पण माझ्यावर खूप प्रेम करतात. काका, तुमच्या गालावरची खळी मला खूप आवडते. काका कुठेही गेले की माझ्यासाठी खूप छान छान कपडे आणतात, कारण मी त्यांची लाडकी आहे ना. हे तेच बोलतात हं, नाही तर तुम्हाला वाटेल मी स्वतःचीच तारीफ स्वतः करते. हा माझा तनुष दादा.
दादू, ए दादू, तू आणि मी खूप धमाल करतो ना. दादू तू खूप हुशार आणि स्मार्ट आहे. ही माझी ओले ओले मावशी म्हणजे गुड्डी मावशी. ही पहा, ही मावशी सारखी मला ओले ओले बोलून खेळवत असते. तूही सर्वांप्रमाणे खूप प्रेमळ आणि हुशार आहेस. तसेच पिंटू मामा, तू पण बघ कसा बघतोय. अरे आत्या आजी, विसरले नाही मी तुला. तुला कशी विसरेन, तू तर माझी लाडकी आत्या आजी आहेस. तू पण सर्वांप्रमाणे माझ्यावर खूप जीव लावतेस. आणि काका आजोबा, तुम्ही माझे खूप लाड करता. माझा जन्म व्यवस्थित व्हावा म्हणून तुम्ही देवाचे ध्यान करत होतात. खरं तर तुमचे आणि देवाचे आणि स्वामींचे आभारी आहे मी. अरे बाप रे, वाजले बघा किती. मी बोलत काय बसले. आपल्याला आज धमाल करायची आहे. माझा वाढदिवस एन्जॉय करायचा आहे. अजून खूप अशी माझी मंडळी आहेत की ज्यांची ओळख करून देता देता मला दुसरं वर्ष लागेल. पण तुम्ही राग मानू नका, कारण आयुष्यभर मला तुमच्याच सहवासात राहून मोठं व्हायचं आहे. मला तुमचे शुभाशीर्वाद सदैव हवे आहेत. चला मग, आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, कारण मलाही केक कापायचा आहे. ज्या समारंभात तुम्ही आलात आणि माझा आणि माझ्या कुटुंबियांचा आनंद द्विगुणित केलात, याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि हो, कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. परत एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. असेच तुमच्या आशीर्वादाचा वर्षाव सदैव होत राहू दे. तुमची लाडकी चिनू म्हणजेच यशवी. बाय.